चला बघूयात सध्या काय व्हायरल होते आणि ज्याबद्दल चर्चा केली जाते. सुरुवात करूया. कधी आईस्क्रीम डोसा तर कधी कोका कोला पाणीपुरी अशा भन्नाट पदार्थांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कोण कधी पदार्थांच्या बाबतीत काही नवीन प्रयोग करेल हे काही सांगतो. त्याच एका अतरंगी पदार्थाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतो. एका पठ्ठ्याने चक्क अंड्याच्या ऑमलेटवर दूध आणि चॉकलेट टाकून एक अतरंगी डिश तयार केली. मिकी माऊस हा लहानपणापासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच ओळखीचा आणि आवडीचा. मिकी त्याची मैत्रीण मिनी ही जोडी अनेकदा बर्थडे पार्टीमध्ये हजेरी लावताना आपल्याला दिसतात. अशाच एका बर्थडे पार्टीमध्ये मिनीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मिनीनं चक्क लग्नाचा ड्रेस घालून पार्टीत हजेरी लावली. पहिल्यांदाच मिनीला नवरीच्या ड्रेसमध्ये पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना. बघा हा व्हिडिओ. लग्नात ग्रँड एंट्री पाहिजे अशी सर्वांचीच इच्छा असते. अशीच इच्छा असणाऱ्या एका जोडप्यानं आगळी वेगळी एंट्री केली. मंडळी, तुम्ही नोटांचा पाऊस तर ऐकलाच असेल, पण कधी नोटांचा ड्रेस पाहिलात का? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एका लाडक्या नवरदेवाला चक्क नोटांचा ड्रेस घातला गेला आणि त्यामुळे ह्या लग्न सोहळ्यामध्ये नवरीपेक्षा लोक नवरदेवालाच बघायला गर्दी करत होते. आणखी एका नवरदेवानं सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्या नवरदेवाला नोटांनी नव्हे तर फुलांनी सजवण्यात आलं. या फुलांच्या ड्रेसमध्ये नवरदेव आहे की नाही असा प्रश्न पडला. त्याच्या बाजूला उभा असलेल्या व्यक्तीला देखील तू झुटी में वक्कार सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी रणबीर कपूरच्या एका फॅननं रणबीरला स्टेजवर चढून मिठी मारली. दरम्यान रणबीरचा बॉडीगार्ड त्या चाहत्याला बाहेर काढण्यासाठी धावला, मात्र रणबीरनं त्या चाहत्याला बाजूला न सारता मिठी मारली. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बर्थडे पार्टीमध्ये कार्टूनचे अनेक कॅरेक्टर्स तुम्ही डान्स करताना पाहिले असतील, पण कधी कोको मेलनला पंजाबी गाण्यावर डान्स करताना तुम्ही पाहिलं का? नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ नक्की बघा. आफ्रिकेच्या जंगलात आढळणाऱ्या वाईल्ड बीस्टच्या कळपाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यात 100-200 नव्हे तर लक्षावधी वाईल्ड बीस्ट एकत्र जाताना दिसतात. हा व्हिडिओ सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये परतत असतानाच आहे. आता आपण एक असा व्हिडिओ पाहतोय. आज एका शेतकऱ्याच्या वेदनांचा व्हायरल व्हिडिओ आपण बघतोय. ही परिस्थिती एकट्या या शेतकऱ्यांची नाहीये तर राज्यातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यावर हे संकट ओढावलं. पाहूया. कष्ट करून गाळीला पिकली काळी आई, कष्ट करून गाळीला पिकली काळी आई. खता औषधाचे भाव वाढले कोणीच बोललं नाही. खती औषधाचे भाव वाढले कोणीच बोललं नाही. गरीबाच्या रे पैशावरला सुधारला दुकानदार, गरीबाच्या रे पैशावर सुधारला दुकानदार. आलं धोक्याचं सरकार रे लय काजू येते खरखर, आलं धोक्याचं सरकार रे.
एका कुत्र्याचा शेतातील एक व्हिडिओ समोर आला. यात हा कुत्रा शेतकऱ्याला मदत करताना दिसतोय. शेतकऱ्यानं वाफेत पाणी सोडलंय, मात्र मातीमुळे पाणी जलद गतीनं पुढे जात नाही. त्यामुळे हा कुत्रा पायाच्या साह्यानं माती बाजूला करून पाणी जाण्यासाठी मदत करताना दिसतो. वळू हा मोठा ताकदवान प्राणी आहे. वळूच्या धडकेनं अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या. दरम्यान असाच एक वळूचा व्हिडिओ समोर आला. गुजरातमधील हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. हा वळू रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धडक देतोय. सर्वात अगोदर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना हा वळू धडक मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर एका कारला तो जोरदार पद्धतीनं धडक देतो. काही दिवसापूर्वी गुजरातमध्ये काही सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान अशाच प्रकारे सिंहांच्या कळपाचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ देखील गुजरातमधला असल्याचं कळतंय. यात सिंहाच्या मध्ये एक वळू दिसतोय आणि हे सिंह वळूवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा वळू या सिंहांना दाद देत नाही. जेवताना आपल्या ताटातलं जेवण संपलं तर आपण आवाज देऊन पुन्हा जेवण मागवतो. मात्र प्राण्यांचं काय? दरम्यान 3 मांजरांचा एक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतोय. यात मांजरांच्या समोर टेबलवर 3 प्लेट आहेत आणि या तिन्ही मांजरांच्या समोर घंटी ठेवण्यात आली आहे. या मांजरीच्या ताटातील खाद्य संपल्यानंतर ती घंटी वाजून पुन्हा खाद्य मागताना दिसत आहे. जेव्हा एखादी गाडी बंद पडते तेव्हा आपण गाडीला धक्का मारून चालू करण्याचा प्रयत्न करतो. मात्र रेल्वेच्या इंजिनला धक्का देताना तुम्ही कधी बघितलंय का? मात्र हे खरं आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये रेल्वे इंजिनला धक्का देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. रेल्वेचं इंजिन खराब झाल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर अडकून पडलं होतं. दरम्यान इतर रेल्वेंना अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ट्रॅकवरून हे इंजिन बाजूला करण्यासाठी धक्का मारण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. या व्हिडिओत कारचा अपघात होता राहिला. व्हिडिओत एक व्यक्ती ही कार सुरू ठेवून कारच्या खाली उतरते. मात्र काही क्षणात ही कार स्तरावरून रस्त्यावर जाते. दरम्यान इथल्या एका व्यक्तीला हे लक्षात येताच तो धावत कारमध्ये बसून अंदाज चुकल्यावर अनेक घटना घडताना आपण बघतो. मग त्या मजेशीरही असतात आणि धक्कादायक देखील. दरम्यान असाच एक मजेशीर व्हिडिओ ट्रेंड होतोय. या व्हिडिओत एक महिला उंच झोका घेताना दिसते. तर या झोक्याला एक व्यक्ती पकडण्याचा प्रयत्न करते. दरम्यान झोक्याला पकडतानाचा अंदाज चुकतो आणि ही व्यक्ती धाडकन जमिनीवर पडते. मुंबईत एकदा तरी फिरायला जावं असं परराज्यात राहणाऱ्या अनेकांना वाटतं. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या स्टॉल्सवर फास्ट फूड पाणीपुरीवर अनेक जण ताव मारतात. पण त्याच किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीत जाऊन एकदा तरी पंचपक्वान्नांचे पदार्थ खावे अशी अनेकांची इच्छा असते. एका तरुणानेही ताज हॉटेलमध्ये प्रवेश करून असंच काहीसं केलं. पण जेवण झाल्यानंतर बिल देण्यासाठी आलेल्या तरुणाने असं काही केलं जे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी आईस्क्रीमच्या पाणीपुरीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता थम्सअप पाणीपुरीचा व्हिडिओ समोर आला. सोशल मीडियावर लोक विचित्र रेसिपी शेअर करत असतात. कधी या अनोख्या प्रयोगात काहीतरी क्रिएटिव्ह चाकता येतं तर कधी अगदी किळस वाटावी असे प्रकारे आपण पाहिले. भारतातच नाही तर परदेशातही पाणीपुरीचं क्रेज आहे. हे दुकान चाटच्या वेगवेगळ्या फ्लेवर्ससाठी प्रसिद्ध आहे. स्पायडरमॅनचा पोशाख घालून बिस्किट खातानाचा एक मुलाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पायडरमॅनचा मास्क आहे. मास्कमुळे तो खात असलेलं बिस्किट हे तोंडात जात नसून खाली पडतं. तरीही तो तसंच बिस्किट खाण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान या मुलाचा हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होतो. बाईकवर किंवा स्कूटीवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमांस करणाऱ्या तरुण तरुणींचे अनेक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहेत. नुकताच बंगळुरूमधील
अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तर आता याचीच पुनरावृत्ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही झाल्याचं पाहायला मिळतं. तिथलं एक जोडपं बाईकवरून जाताना भर रस्त्यात रोमांस करतानाचा व्हिडिओ समोर आला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुप्पट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र ते 48% स्वस्त झाले. G20 परिषदेच्या पाहुण्यांचं काही दिवसातच औरंगाबादमध्ये आगमन होणार आहे. मात्र त्याआधीच औरंगाबादमध्ये मुख्य रस्त्यावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर धूळ उडू नये यासाठी चक्क महानगरपालिकेचे टँकर लावून रस्ते धुण्याचं काम सुद्धा मध्यरात्रीपासून सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ कार्यक्रम आज पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस, मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहतील. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिक्षकांच्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या गायनानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी गायलेल्या दिल आज शायर हे गाण्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा आजचा 18वा स्थापना दिवस आहे. दुपारी 12 वाजता वनमंत्री सुनील मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. पंढरपुरातल्या वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंढरपूर सातारा मार्गावरती चक्काजाम आंदोलन झालं. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारनं सुरू केलेली वीज तोडणी तत्काळ थांबवावी, पीक विम्याचे पैसे मिळावेत, पिकाला हमी भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. राज्यातील 16 जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या 3 दिवसांपासून संपावर आहेत. काही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जात आहेत. मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलाय. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती लिपिक संघटनेच्या वतीनं निषेध आंदोलन केलं. वेतन सुधार समितीच्या अहवालामध्ये जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांबाबतच्या त्रुटी दूर न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमधील सिडको वाळूज महानगर परिसरामध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. पायाभूत सुविधांचा अभाव असून अनेकदा निवेदन देऊनही सिडको प्रशासनाला जाग येत नाहीये. त्यामुळे दत्तात्रय वरपे यांनी सिडको कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केलंय. मागच्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला. दरम्यान पक्ष आणि चिन्ह याबाबतची पुढची सुनावणी 17 मार्चला होणार आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिला दौरा कोकणातल्या खेडमध्ये करणार आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात हा दौरा होणार असून 5 मार्चला ते जाहीर सभा घेणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय आणि आज भाजप उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस रोड शो करणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे रॅली काढणार आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान किरीट सोमय्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप करत राऊतांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नवाब मलिक यांच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे. दरम्यान मलिकांना कोणताही गंभीर आजार झालेला नसून त्यांची जामिनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी ईडीनं केली आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांसह 52 आरोपींनी कोर्टामध्ये निर्दोष मुक्ततेसाठी याचिका केली आहे आणि या याचिकेवरती विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खाननं गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरती आज
आता ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही व्हायरल व्हिडिओ. सुरुवात करूया. लोकल किंवा एक्सप्रेसमधून एखादा म्हणजे प्रवास करताना अनेकदा भजनी मंडळाची गाणी कानावर पडतात. अनेक प्रवासी अंताक्षरी खेळत प्रवास एन्जॉय करतात. अशाच काही अवलिया कलाकारांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. सापाला पाहून माणसांमध्ये घबराट पसरते, पण एका कुत्र्याने सापासोबतच्या भांडणात सापाला हरवलाय. सुरुवातीला साप आणि कुत्र्यामध्ये माणसांप्रमाणेच भांडण सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसलं. मात्र शेवटी कुत्र्याने सापाला बेदम मारहाण केली. विषारी सापाला एका पाळीव प्राण्याने इतकी मारहाण केल्याचं पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करतात. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान हा प्रकार घडला असून मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परभणी जिल्ह्यातील 306 ग्रामपंचायत सदस्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेत. वैध जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे प्रशासनानं हे आदेश काढलेत. औरंगाबाद महानगरपालिकेकडून नेहरू भवन, जामा मस्जिद परिसरातील आणि इतर ठिकाणाहून 13 बेवारस वाहनं जप्त करण्यात आली. तसंच शहरामध्ये लावलेले अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स देखील हटवण्यात आले. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते बाफना शाळेपर्यंत रस्ता डांबरीकरण कामामध्ये मातीवरती डांबर टाकून काम आटोपल्याचा प्रकार ठेकेदार करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. या प्रकरणी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांची उत्तरच छापून आल्याचा प्रकार ताजा असतानाच 12वी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा घोळ झाल्याचं उघडकीस आलं. मंडळानं किमान या प्रश्नांचं गुणदान कसं करणार याची माहिती द्यावी अशी मागणी पालक करतायत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात भेटणार आहेत. एमपीएससीच्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. पहिल्या वर्गात प्रवेशासाठी किमान वय 6 वर्ष इतकं निश्चित करावं असे निर्देश शिक्षण मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार 3 वर्षांचे शाळापूर्व शिक्षण आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये गेले काही दिवस सर्दी, ताप, खोकला या आजारांनी डोकं वर काढले. 2 महिन्यांपासून लहान मुलांसोबतच वरिष्ठांना देखील या आजारांमध्ये का वाढ झाली आहे? या आजारपणासाठी मुंबईतलं वाढलेलं प्रदूषण आणि बांधकामामुळे होणारं प्रदूषण यासोबतच वातावरणातील बदल सुद्धा याला कारणीभूत आहेत. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये बसलेल्या मेट्रो कारशेडसाठी 84 झाडं कापण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र MMRDL कडून 177 झाडं कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली आहे. यावरती पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावरती आज सुनावणी होईल. 1% मेट्रो उपकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जी रक्कम जमा झाली आहे त्यातील 400 कोटी रुपये नगर विकास विभागानं MMRDLला देण्याचा निर्णय घेतलाय. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे. एसटी महामंडळानं अनुकंपा तत्वावरती नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त झालेलं जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास अनुकंपा तत्वावरील नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्याची खुल्या प्रवर्गात नियुक्ती केली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीमधील इलेक्ट्रिक बसना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. आजही या बसेस केवळ कागदावरतीच आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळातच बसेस आणून त्याचं श्रेय लाटण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPFचा व्याजदर 1% कमी करून 8% केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तो 8.1% होता. आयकर विभागाने आपल्या वेबसाईटवरती टॅक्स
कॅल्क्युलेटर सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्यासाठी नवी कर व्यवस्था फायदेशीर आहे की जुनी याची माहिती या सुविधेद्वारे करदात्यांना मिळू शकणार आहे. जगामध्ये महागाई कमी झालेली असताना देशामध्ये महागाई वाढली आहे आणि गॅस, खतं, कॉफी, चहा, कापूस आणि खाद्यतेल यासारख्या 10 वस्तूंचे दर भारतामध्ये दुप्पट झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र ते 48% स्वस्त झाले. G20 परिषदेच्या पाहुण्यांचं काही दिवसातच औरंगाबादमध्ये आगमन होणार आहे. मात्र त्याआधीच औरंगाबादमध्ये मुख्य रस्त्यावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर धूळ उडू नये यासाठी चक्क महानगरपालिकेचे टँकर लावून रस्ते धुण्याचं काम सुद्धा मध्यरात्रीपासून सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ कार्यक्रम आज पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस, मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित राहतील. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिक्षकांच्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या गायनानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी गायलेल्या दिल आज शायर हे गाण्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा आजचा 18वा स्थापना दिवस आहे. दुपारी 12 वाजता वनमंत्री सुनील मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. पंढरपुरातल्या